नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहे. माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. मागील तासिकामध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 या तासिकेमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यावर परिणाम करणारे घटक बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकात आपण स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल याचा अर्थ जाणून घेतला आहे. या तासिकेमध्ये आपण स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यामधील फरक बघणार आहोत. स्थिर भांडवल म्हणजे काय? तर स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती होय. म्हणजेच फिक्स कॅपिटल इज इन्व्हेस्टेड इन एनी फिजिकल ॲसेट ऑर अ फिक्स ॲसेट्स. खेळते भांडवल म्हणजे काय? तर एकूण चालू मालमत्तेची बेरीज. एकूण चालू मालमत्ता म्हणजेच करंट ॲसेट, सम ऑफ करंट ॲसेट्स, म्हणजेच इट इज नोन ॲज अ वर्किंग कॅपिटल. दुसरा मुद्दा आहे स्वरूप. स्थिर भांडवल हे भांडवल व्यवसायात जवळजवळ कायमस्वरूपी राहते. स्थिर भांडवल हे कशामध्ये गुंतवले जाते विद्यार्थी मित्रांनो? स्थिर मालमत्ता. स्थिर मालमत्ता ही दरवर्षी बदलली जाते का? नाही. स्थिर मालमत्ता ही काही जास्तीत जास्त काळासाठी ही व्यवसायामध्ये असते. म्हणजेच हे भांडवल व्यवसायात जवळजवळ कायमस्वरूपी, जवळजवळ परमनंट असते. खेळते भांडवल हे अभिसरण भांडवल आहे. म्हणजेच वर्किंग कॅपिटल इज अ सर्क्युलेटिंग कॅपिटल. तिसरा मुद्दा आहे कारण. स्थिर भांडवल हे स्थिर संपत्तीमध्ये गुंतवली जाते. उदाहरणार्थ जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी. Fixed capital is invested in plant and machinery, furniture, land and building and so on. खेळते भांडवल म्हणजेच वर्किंग कॅपिटल हे अल्प मुदतीचे म्हणजे शॉर्ट टर्म रिक्वायरमेंटचे असते. सो अल्प मुदतीचे कर्ज, ठेवी, व्यापारी कर्ज इत्यादी मार्गाने उभे केले जाते. सो वर्किंग कॅपिटल इज रेज फ्रॉम शॉर्ट टर्म लोन्स, पब्लिक डिपॉझिट्स अँड फायनान्स फ्रॉम बँक्स अँड फायनान्शियल मार्केट, तसेच ट्रेड क्रेडिट, व्यापारी कर्जे इत्यादी मार्गाने उभे केले जाते. चौथा मुद्दा आहे स्त्रोत म्हणजे सोर्सेस. स्थिर भांडवल हे भाग, कर्ज रोखे, दीर्घ पल्ल्याचे कर्ज, बंधपत्रे या मार्गाने उभारले जाते. खेळते भांडवल हे अल्पमुदतीचे कर्ज, ठेवी, व्यापारी कर्जे इत्यादी मार्गाने उभे केले जाते. म्हणजेच वर्किंग कॅपिटल इज रेस्ड फ्रॉम शॉर्ट टर्म लोन्स, पब्लिक डिपॉझिट्स अँड ट्रेड क्रेडिट्स. पाचवा मुद्दा आहे गुंतवणूकदाराचे ध्येय. गुंतवणूकदार का स्थिर भांडवलमध्ये किंवा खेळते भांडवलमध्ये गुंतवणूक करतो? स्थिर भांडवलामध्ये गुंतवणुकीचा उद्देश आहे भविष्यामध्ये नफा कमवण्यासाठी आणि खेळते भांडवलाचा उद्देश आहे त्वरित परतावा मिळवण्यासाठी. इथे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, स्थिर भांडवल हे परमनंट पिरियडसाठी म्हणजेच काय? परमनंट पिरियडसाठी उभारले जाते. म्हणजेच याच्यामध्ये लगेच परतावा मिळणार नाही. सो गुंतवणूकदार स्थिर भांडवलामध्ये इन्व्हेस्ट करण्यामागचा उद्देश काय आहे? तर भविष्यामध्ये नफा कमवण्यासाठी. आणि खेळते भांडवलामध्ये काही इन्व्हेस्टर्स, गुंतवणूकदार गुंतवणूक करतात तर त्यांचा उद्देश असतो की त्वरित परतावा, इमिजिएट रिटर्न्स ऑन देअर इन्व्हेस्टमेंट. स्थिर भांडवलामध्ये जोखीम, रिस्क आहे. हो, स्थिर भांडवलातील गुंतवणूक ही जोखमीची असते कारण की स्थिर भांडवल हे दीर्घोत्तर कालासाठी गुंतवले जाते आणि खेळते भांडवल हे गुंतवणूक कमी जोखमीची असते. देयर इज अ लेस रिस्क इम्प्लाइज इन वर्किंग कॅपिटल बिकॉज द पिरियड इज शॉर्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत स्थिर भांडवलाच्या गरजेवर परिणाम करणारे घटक. व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप हे कशा प्रकारचे आहे यानुसार स्थिर भांडवल गुंतवले जाऊ शकते. व्यवसायाचे स्वरूप म्हणजे ती मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे किंवा पब्लिक युटिलिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी इंडस्ट्री आहे, यानुसार व्यवसायाचे स्वरूप सांगितले जाते. म्हणजेच दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूच्या उत्पादनात गुंतलेल्या व्यावसायिक संस्थांना तुलनेने जास्त स्थिर भांडवलाची गरज असते. उत्पादन उद्योगाला आणि लोकोपयोगी सेवा देणाऱ्या संस्थांना
ही स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. खरेदी विक्री व्यवसायात ट्रेडिंग बिझनेस मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. दुसरा घटक आहे व्यवसायाचे आकारमान. आकारमान म्हणजेच की व्यवसायाचा साईज हा लार्ज स्केल किंवा स्मॉल स्केल असू शकतो. इथे आपल्याला डायरेक्ट रिलेशनशिप असणार आहे. डायरेक्ट रिलेशनशिप म्हणजेच की व्यवसायाचे आकारमान वाढले तर स्थिर भांडवलाची गरज सुद्धा वाढणार आहे. व्यवसायाचे आकारमान जर कमी असेल तर स्थिर भांडवलाची गरज सुद्धा कमी होणार आहे. म्हणजेच लार्ज स्केल बिझनेस असेल तर स्थिर भांडवलाची गरज ही नैसर्गिकपणे अधिक असणार आहे. तिसरा घटक आहे व्यवसायाची व्याप्ती. व्यवसायाची व्याप्ती म्हणजेच जेव्हा उत्पादन व वितरण संपूर्ण कार्यासाठी स्थापन केले जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. चौथा मुद्दा आहे भाडेतत्वाचे प्रमाण, लीज बेसिस. उपकराराची व्यवस्था म्हणजेच सब कॉन्ट्रॅक्ट्स. उपकरार, जुन्या मालमत्तेचे संपादन, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन, आंतरराष्ट्रीय स्थिती, अर्थव्यवस्थेचा कल, लोकसंख्येचा कल, ग्राहक प्राधान्य आणि स्पर्धात्मक घटक. आता आपण सविस्तरपणे स्थिर भांडवलाच्या गरजेवर परिणाम करणारे घटक बघणार आहोत. व्यवसायाचे स्वरूप म्हणजेच उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा देणारे उद्योग या प्रकारच्या व्यवसायांना स्थिर भांडवलाची गरज ही जास्त प्रमाणात असते. व्यवसायाचे आकारमान म्हणजेच साईज हा लार्ज स्केल किंवा स्मॉल स्केल असू शकतो आणि त्याच्या साईज प्रमाणे आकारमानानुसार स्थिर भांडवलाची गरज ही अवलंबून आहे. लार्ज स्केल बिझनेस ऑर्गनायझेशन रिक्वायर्स अ मोर अमाउंट ऑफ अ फिक्स्ड कॅपिटल. व्यवसायाची व्याप्ती म्हणजेच स्कोप ऑफ अ बिझनेस. एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन आणि वितरण म्हणजेच काय, प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन यासाठी स्थापन केली जाते, त्यासाठी तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजेच प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन ऑर्गनायझेशन रिक्वायर्स अ मोर अमाउंट ऑफ अ फिक्स कॅपिटल. चौथा मुद्दा आहे भाडेतत्वाचे प्रमाण म्हणजेच लीज बेसिस. व्हॉट इज लीज स्टुडंट्स? विद्यार्थी मित्रांनो, भाडेतत्वाचा करार म्हणजेच काय, तर हा एक करार की ज्याद्वारे एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी त्यांची काही मालमत्ता दुसऱ्यास वापर करण्यास देते त्यालाच म्हणतात भाडेतत्वाचा करार. उदाहरणार्थ जमीन, इमारत, यंत्रे आणि इत्यादी. इथे भाडेतत्वाच्या प्रमाणामुळे जर एखाद्या उद्योगाने किंवा एखाद्या व्यावसायिक संस्थेने ठरवले की भाडेतत्वावर आपण प्लांट अँड मशिनरी घ्यायची आहे, तर अशा प्रमाणे ते प्लांट अँड मशिनरी विकत न घेता भाडेतत्वावर लीज बेसिसवर घेऊ शकतात आणि अशा प्रकारे स्थिर भांडवलाची गरज ही कमी होते. उपकराराची व्यवस्था म्हणजेच सब कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच काय, तर उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. स्वतः प्रोडक्शन करण्याऐवजी काही उद्योजक हे दुसऱ्यांना प्रोडक्शन करायला सांगतात. त्यामुळे जे प्रोडक्शनसाठी लागणारी प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंट्स आहेत त्यांचा जो खर्च आहे, त्यांना जे लागणारे स्थिर भांडवल आहे त्याची रिक्वायरमेंट, त्याची गरज ही कमी होते आणि किमान मालमत्तेमध्ये व्यवसाय चालू ठेवू शकतो. जुन्या मालमत्तेचे संपादन म्हणजेच काय की जुने यंत्रसंच किंवा जुनी साधन सामुग्री कमीत कमी उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेत आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर केली जाते. जुने काही प्लांट अँड मशिनरी किंवा जुने इक्विपमेंट्स पण चालू अवस्थेतील, चांगल्या अवस्थेतील अशा प्रकारे घेऊन सुद्धा व्यावसायिक त्यांचे गुंतवणूक ही कमी करू शकते. सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन करणे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर मदत करत असते. यामुळे स्थिर भांडवलाची गरज ही कमी होते, आवश्यकता कमी होते आणि या चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन,
बांधकाम साहित्य देऊ करते. तसेच प्लांट अँड मशिनरी इक्विपमेंट्स म्हणजेच यंत्रसंच व साधन सामुग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिल्या जातात आणि अशा सुविधांमुळे पण स्थिर मालमत्तेची आवश्यकता कमी भासते. आंतरराष्ट्रीय स्थिती मोठ्या संस्थांसाठी महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय स्थिती, कारण की आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करण्यासाठी मोठ्या संस्था हा घटक खूप महत्त्वाचा आहे. मोठ्या संस्था लार्ज स्केल ऑपरेशन बिझनेस दे कॅन ट्रेड और दे कॅन परचेस और सेल देअर प्रोडक्ट्स ॲट इंटरनॅशनल मार्केट. म्हणजेच मोठ्या संस्थांसाठी हा आंतरराष्ट्रीय स्थिती ही खूप महत्त्वाची असते. इथे आपण उदाहरण घेऊ शकतो की जर युद्धाची शक्यता असेल तर पुढे यामुळे सामग्रीची कमतरता भासू शकते, शॉर्टेज होऊ शकतं. अशा वेळेस लार्ज स्केल इंडस्ट्रीज बाय anticipating the future requirement of a market, they can plan to increase the production, they can plan to supply more and more products in the scarcity. So in that case the मोठ्या संस्था हा खूप महत्त्वाचा घटक आहे आंतरराष्ट्रीय स्थिती प्रेडिक्ट करण्यासाठी. अर्थव्यवस्थेचा कल म्हणजेच काय तर कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील चढ उतार, आपण म्हणतो रिसेशन आहे, इन्फ्लेशन आहे, या सगळ्याचा परिणाम हा व्यावसायिक संस्थांवर होत असतो आणि व्यावसायिक संस्थेचा विकास आणि विस्तार हा अर्थव्यवस्थेच्या कलावर अवलंबून असतो. म्हणजेच उदाहरणार्थ ऑटोमोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, तयार कपड्यांचा व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज भासते. लोकसंख्येचा कल, व्यवसाय वाढीसाठी संधी. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. वस्तू व सेवा प्रदान म्हणजेच काय तर असे उद्योग व्यवसाय की उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक, तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते. आत्ता पॅन्डेमिक जे सुरू आहे, महामारी जी सुरू आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आजूबाजूला की मोबाईल फोन उत्पादक किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे तयार करतात, कम्प्युटर असेल किंवा डेस्कटॉप असेल किंवा लॅपटॉप्स असतील, याची मागणी जास्त वाढलेली आहे. तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते जे इंटरनेट प्रोव्हायडर्स आहेत त्यांची सुद्धा मागणी जास्त वाढलेली आहे. म्हणजेच काय लोकसंख्येचा कल कुठे आहे तर टू परचेस द इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स और टू टेक द फॅसिलिटी, मोबाईल नेटवर्क फॅसिलिटी प्रोव्हायडेड बाय द नेटवर्क प्रोव्हायडर्स. म्हणजेच या व्यवसाय इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि नेटवर्क प्रदाते यांचा व्यवसाय नक्कीच वाढलेला आहे. मग व्यवसायाच्या वाढीची संधी ही कधी मिळणार आहे त्यांना की जो लोकसंख्येचा कल त्याप्रमाणे असेल, जर लोकांची डिमांड तशी असेल तर त्याप्रमाणे व्यवसायाची वाढीची संधी त्यांना उपलब्ध होते आणि त्यानुसार त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची उपलब्धता करावी लागते. पुढचा घटक आहे ग्राहक प्राधान्य. वस्तू व सेवा प्रदान करणारे उद्योग व व्यवसाय. स्पर्धात्मक घटक, निर्णय प्रक्रियेतील मुख्य घटक म्हणजेच काय स्पर्धात्मक घटक म्हणजेच काय तर हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेचा मुख्य घटक. प्रतिस्पर्धी व्यावसायिकांपैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात. म्हणजेच प्रतिस्पर्धी व्यवसाय आता सध्या मार्केटमध्ये काय आहे, कटथ्रोट कॉम्पिटिशन. मोनोपॉली आहे का नाहीये, कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. म्हणजेच एखाद्या एकाच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे सगळे व्यावसायिक एकमेकांना उद्युक्त करत असतात. कशा प्रकारे उद्युक्त करत असतात तर एखाद्या व्यावसायिकाने एखादा यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली स्वतःची वेगळी की जी मार्केटला, जी बाजाराला गरजेची आहे अशी राबवण्यास सुरुवात केली तर त्याच प्रकारची यंत्रणा दुसरे इतर व्यावसायिक, त्याच व्यवसायात असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करतात आणि त्याच प्रकारची यंत्रणा राबवण्यास उद्युक्त होतात. अशा प्रकारे
स्थिर भांडवलाच्या गरजेवर परिणाम करणारे हे घटक आपण बघितले आहेत. प्रथम आहे व्यवसायाचे स्वरूप. इथे आपण उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांचे स्वरूप बघणार आहोत आणि त्यांच्या स्वरूपानुसार स्थिर भांडवलाची गरज ही आवश्यकता ही जास्त असणार आहे. व्यवसायाचे आकारमान म्हणजेच साइज ऑफ अ बिझनेस. सो लार्ज स्केल बिझनेस रिक्वायर्स अ मोर अमाउंट ऑफ अ फिक्स्ड कॅपिटल. जसा जसा बिझनेसचे आकारमान वाढत जाईल की प्रथम नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर जर बिझनेस गेला तर फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट ऑल्सो इन्क्रीज. म्हणजेच त्याच्या आकारमानानुसार त्याच्या स्थिर भांडवलाची आवश्यकता ही वाढत जाणार आहे. व्यवसायाची व्याप्ती म्हणजे स्कोप ऑफ अ बिझनेस. इथेच व्यवसायाची व्याप्ती म्हणजे उत्पादन आणि वितरण यासाठी स्थापना. जर एखादा व्यवसाय हा प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी स्थापन केला आहे तर त्याला स्थिर भांडवलाची गरज ही मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. भाडे तत्वाचे प्रमाण लीज बेसिस, कमी प्रमाणात निधी. जेव्हा एखादा व्यावसायिक ठरवतो की मी स्वतः एखादी ॲसेट विकत घेण्यापेक्षा मी एखादी लीज बेसिसवर ॲसेट घेऊन माझं प्रोडक्शन करणार असेल तर अशा प्रकारे ही रिक्वायर्स अ लेस अमाउंट ऑफ अ फिक्स कॅपिटल. अशा प्रकारे त्याला स्थिर भांडवलाची आवश्यकता ही कमी भासणार आहे, कमी प्रमाणात निधी लागणार आहे. उपकराराची व्यवस्था म्हणजेच काय, सब कॉन्ट्रॅक्ट्स. इथे एखादा व्यावसायिक एखादा प्रोडक्शन प्रक्रिया राबवण्याच्या ऐवजी ती प्रोडक्शन प्रक्रिया तो दुसऱ्या व्यवसायाकडून घेऊ शकतो आणि अशा प्रकारे किमान मालमत्ता त्याला वापरावी लागते, किमान मालमत्ताची गरज पडते आणि स्थिर भांडवलाची गरज नक्कीच कमी होते. जुन्या मालमत्तेचे संपादन, जुने यंत्रसंच किंवा जुनी साधन सामग्री, जुनी प्लांट अँड मशिनरी, जुने इक्विपमेंट्स वापरल्यामुळे किमान गुंतवणूक करावी लागते आणि स्थिर भांडवलाची आवश्यकता कमी भासते. सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन करणे. काही औद्योगिक व्यवसायांना च्या विकासाला सरकारी मदत केली जाते. काही औद्योगिक व्यवसायांच्या विकासाला चालना देण्यासाठी सरकारी मदत केली जाते. सरकारी मदत कुठल्या स्वरूपात केली जाते तर सरकार त्यांना जमीन देते, सरकार त्यांना कमी किमतीत साधन सामुग्री किंवा जुने यंत्रसंच उपलब्ध करून देते. अशा प्रकारे हे उद्योगधंदे किंवा हे औद्योगिक व्यवसाय सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन करतात आणि त्यांची स्थिर भांडवलाची गरज ही कमी होते. आंतरराष्ट्रीय स्थिती म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय स्थितीनुसार मोठ्या औद्योगिक संस्था किंवा मोठ्या व्यावसायिक संस्था हा महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणजेच मोठ्या संस्थांसाठी हा महत्त्वाचा घटक आहे आंतरराष्ट्रीय स्थिती बघणं. कारण की मोठ्या औद्योगिक संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे उत्पादन विकत असतात किंवा नवीन रॉ मटेरियल किंवा कच्चा माल खरेदी करत असतात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्थिती लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि मोठ्या संस्थांसाठी ही संधी असते की जर दे कॅन प्रोटेक्ट द फ्युचर, की जर त्यांना वाटलं की पुढील भविष्यात जर युद्ध होणार असेल तर काही उत्पादनांची कमी भासू शकते आणि अशा वेळेस त्या उत्पादनांचं प्रोडक्शन करून त्या संस्था मोठा रोल प्ले करतात. त्यानंतर आहे अर्थव्यवस्थेचा कल. अर्थव्यवस्थेचा कल म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेतील चढ उतार. कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हा हिरवा कंदील असतो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर निधी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवला जातो. जर व्यावसायिकाला वाटले की अर्थव्यवस्थेचा कल हा चांगला असेल, चांगले दिवस मिळणार आहेत, चांगला तिथे मागणी असणार आहे उत्पादनांना, अशा वेळेस व्यावसायिक काय करणार आहे, स्थिर भांडवल जास्तीत जास्त गुंतवणार आहे. स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणार आहे. अशा वेळेस त्याला स्थिर भांडवलाची आवश्यकता जास्त असणार आहे. अर्थव्यवस्थेचा कल म्हणजेच मोठ्या प्रमाणात निधी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवला जातो आणि त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. लोकसंख्येचा कल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना
व्यवसाय वाढीसाठी ही चांगली संधी आहे असे वाटते. लोकसंख्येचा कल म्हणजेच लोकसंख्या वाढते. इफ देअर इज अ इन्क्रीज इन पॉप्युलेशन देन इट क्रिएट्स अ अपॉर्च्युनिटी फॉर सर्टन इंडस्ट्रियलिस्ट, फॉर सर्टन एंटरप्रेन्युअर्स टू increase their business, to increase their production as well as to increase their distribution. म्हणजेच व्यवसाय वाढीसाठी त्यांनाही संधी मिळते जर लोकसंख्या उच्च दराने वाढत असेल. अशा वेळेस ऑटोमोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, तयार कपड्यांचा व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज भासते. ग्राहक प्राधान्य म्हणजेच वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्याला उद्योगाला जास्तीत जास्त संधी हे ग्राहक प्राधान्यावर, ग्राहकांचा कल काय आहे, ग्राहकांनी कशाला प्रायोरिटी दिलेली आहे, कुठल्या काळात प्रायोरिटी दिली आहे त्याच्याप्रमाणे त्याचा उत्पादन किंवा तो व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो आणि त्याच्यानुसार त्यांना स्थिर भांडवलाची आवश्यकताही भासू शकते. स्पर्धात्मक घटक. प्रतिस्पर्धी व्यावसायिकांपैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात आणि म्हणूनच निर्णय प्रक्रियेतील मुख्य घटक हा स्पर्धात्मक घटक आहे. जेव्हा एखादा व्यावसायिक एखादा निर्णय घेत असतो ती डिसिजन प्रोसेस असते, त्यातला मुख्य घटक आहे स्पर्धात्मक घटक. कॉम्पिटिटिव्ह फर्म ही काय करत आहे, त्याच्या डिसिजन पॉलिसीज कशा आहेत, त्या कुठल्या यंत्रणा किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी अडॉप्ट करताय यानुसार डिसिजन प्रक्रिया सुरू असते. म्हणूनच निर्णय प्रक्रियेतील मुख्य घटक म्हणून स्पर्धात्मक घटक हा विचारात घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितले आहे प्रकरण क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स म्हणजेच व्यवस्थापन वित्त याची ओळख. यामध्ये आपण बघितलेलं आहे की स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यातील फरक, तसेच स्थिर भांडवल वापरण्यासाठी लागणारे